आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकं आधार कार्ड तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता, जे की डाउनलोड करून तुम्ही कुठेही त्याला यूज करू शकता। तर आधार कार्ड डाउनलोड करण्याचं नवीन प्रोसेस काय राहणार आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। जे की तुम्हाला सर्वात प्रथम या वेबसाईटवरती यायचे, जे की माय आधारच्या या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन्स दिले जातील, जे की तुम्हाला जे फर्स्ट ऑप्शन आहे डाउनलोड आधार या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। किंवा जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल किंवा तुम्हाला आधार नंबर तुम्हाला माहिती नसेल, तर या ठिकाणी रिट्रीव आधार नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला जर आधार नंबर तुम्हाला प्राप्त करायचं आहे सर्वप्रथम, तर या ठिकाणी आधार कार्डवर जे नाव असेल ते तुमचं पूर्ण नाव टाका, डेट ऑफ बर्थ टाका, मोबाईल नंबर रजिस्टर आहे तेच मोबाईल नंबर टाका आणि या ठिकाणी कॅप्चा टाकून सेंड OTP करा। एवढं करताच OTP टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक आधार नंबर जे असेल तुमचा, ते आधार नंबर अवेलेबल होईल, जे की डाउनलोड आधार या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि या ठिकाणी जो आधार नंबर तुम्हाला प्राप्त झाला आहे ते आधार नंबर टाका, कॅप्चा टाका आणि सेंड OTP करा। किंवा जर तुमच्याकडे आधार नंबर अवेलेबल नसेल तरी देखील तुम्ही जर नवीन आधार कार्ड काढला असेल तर तुमच्याकडे पावती अवेलेबल असतील, तर या ठिकाणी एनरोलमेंट ID हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। आणि या ठिकाणी तुमचा 14 डिजिटचा जे एनरोलमेंट नंबर असेल त्या पावतीवरला ते पावतीचा नंबर टाकायचा आहे, म्हणजे एनरोलमेंट नंबर, आणि डेट टाकायचं आहे, कोणत्या तारखेला तुम्ही हे आधार काढलात त्या पावतीवर मेन्शन असेल, जे की टाईम देखील टाकायचं आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला सेंड OTP करायचं आहे। किंवा व्हर्च्युअल ID किंवा SID या चारही ऑप्शन में तुम्ही आधार कार्ड जे असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता। जे की आपल्याकडे आधार नंबर अवेलेबल आहे, तर या ठिकाणी आधार नंबर टाकायचं आहे, कॅप्चा टाकून तुम्हाला सेंड OTP करायचं आहे। जसं तुम्ही सेंड OTP करशाल, तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP प्राप्त होईल, जे OTP या ठिकाणी टाकून व्हेरीफाय अँड डाउनलोड करायचं आहे। परंतु त्या अगोदर एक ऑप्शन दिलाय, डू यू वॉन्ट मास्क आधार। जर तुम्हाला प्रायव्हसीसाठी तुमच्या आधार कार्डवर जे डिटेल्स तुम्हाला दाखवायचे तेच डिटेल्स यायला पाहिजे, बाकीचे हाईड करून ठेवायचे आहेत आपल्याला, तर या ठिकाणी तुम्ही हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। ज्या ठिकाणी प्रायव्हसीचा इश्यू येईल, ज्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड तुम्हाला वापरायचं आहे त्या ठिकाणी हे ऑप्शन यूज करू शकता। परंतु इतर ठिकाणी ज्या गव्हर्नमेंटचे किंवा इतर कोणते योजना असतील त्यामध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर या ठिकाणी अनटिक राहू द्या आणि या ठिकाणी व्हेरीफाय अँड डाउनलोड करा। व्हेरीफाय अँड डाउनलोड केल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड डाउनलोडचा ऑप्शन या पद्धतीने दाखवेल, जे की तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे असेल सेव्ह करून ठेवायचं आहे, त्याला ओपन करायचं आहे। ओपन करताना तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड रिक्वायर्ड असेल, जे की PDF फॉर्मॅटमध्ये जे आधार कार्ड अवेलेबल आहे त्याला ओपन करण्यासाठी पासवर्ड लागेल। तर पासवर्ड तुम्हाला कुठे मिळेल, तर या ठिकाणी ऑप्शन दिलाय बघा, जे की एक्झाम्पलमध्ये जर समजा तुमचं नाव अनिश वायकुमार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर टाकायचेत आणि या ठिकाणी तुमचा इयर ऑफ बर्थ टाकायचं आहे, जे की अशा फॉर्मॅटमध्ये कॅपिटल लेटर्समध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। मग तेव्हा सबमिट करायचं आहे। जसं तुम्ही सबमिट करशाल, तुमचा पासवर्ड टाकून या ठिकाणी तुमचा आधार कार्ड अशा पद्धतीने डाउनलोड होईल, जे की तुम्ही याला कुठेही यूज करू शकता, व्हॅलिड राहणार आहे कोणत्याही ठिकाणी। फक्त तुम्हाला या ठिकाणी पासपोर्टच्या ठिकाणी हे आधार कार्ड चालणार नाहीये, तर जे कोणतं ओरिजिनल आधार कार्ड असेल ते लागणार असेल तुम्हाला, ते आधार कार्ड तुम्ही नेऊ शकता। आणि त्यासाठीच आणखीन एक म्हणजेच तुम्हाला जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड PVC टाईपमध्ये देखील आधार कार्ड अवेलेबल आहेत, जे की 75 रुपयेमध्येच तुमचा PVC कार्ड, जे की आधार कार्ड तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या घरपोच सेवा तुम्ही प्राप्त करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला अप्लाय करायचे, कशा पद्धतीने करू शकता त्याचा देखील व्हिडिओ बनवला आहे। त्या व्हिडिओचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते व्हिडिओ पाहून देखील तुम्ही तुमचं आधार कार्ड PVC टाईपमध्ये देखील ऑर्डर करू शकता। आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज
आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.